सुप्रभात विद्यार्थ्यांनो. आपण मागील भागात बघितलं की अप्पाजी हे कृष्णदेवराय राजाचे अतिशय चतुर असे प्रधान होते आणि त्याच चतुराईने त्यांनी कलिंग देशाच्या राजाला ताजे कोबी पाठवले. आता या कलिंग देशाचा जो राजा होता त्याचं काही मन भरलं नाही. त्याला आणखी एक अप्पाजींची परीक्षा घ्यावीशी वाटली. आता ही कोणत्या प्रकारची परीक्षा आहे ते आपण या आजच्या भागात बघणार आहोत. आता पुढचा भाग, अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. आता तीन मूर्ती आहेत ज्या दिसायला अगदी सारख्या आहेत, म्हणजे आपण पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला जाणवणार नाही, इतक्या सारख्या एका साच्यातल्या. पण तरीही त्या तिन्हीमध्ये एक फरक आहे, पण तो कोणता फरक आहे तो मात्र राजाने सांगितलं नाही. तो अप्पाजींना ओळखायला सांगितला. पण त्यांनी अशा प्रकारे सांगितलं, फक्त त्या तिन्ही मूर्तींचं वर्णन अशा पद्धतीने केलं की एक निकृष्ट. आता निकृष्ट म्हणजेच काय, तर वाईट किंवा हलक्या दर्जाची. त्याचं ती खूप म्हणजे त्याची दर्जा म्हणजे क्वालिटी आपण म्हणू, तर ती चांगल्या दर्जाची नाही आहे. दुसरी आहे ती मध्यम दर्जाची. मध्यम म्हणजे अतिशय छान पण नाही आणि अतिशय वाईटही नाही. पण तिसरी जी मूर्ती आहे ती मात्र अतिशय उत्कृष्ट. आता उत्कृष्ट म्हणजे काय, अतिशय चांगल्या दर्जाची, उत्तम, चांगली. ठीक आहे. तर अशा 3 मूर्तींमधला जो कोणता फरक आहे, कोणत्या प्रकारची कोणती मूर्ती आहे, म्हणजेच ह्याच्यातली निकृष्ट कोणती, मध्यम कोणती आणि उत्कृष्ट कोणती, असं त्या अप्पाजींना ओळखायला सांगितलं. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. कलिंग देशाच्या राजाची अट होती की अतिशय उत्तम प्रकारची मूर्ती कोणती आहे ती अप्पाजींनी ओळखून दाखवावी. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. अप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली. आता लवचिक ह्याचा अर्थ काय, तर म्हणजे पटकन वळणारी, किंवा आपण एखाद्याचं म्हणतो की एखादा जर अतिशय सुंदर व्यायाम करत असेल, अतिशय सुंदर जसं जिम्नॅस्टिक असतं, तर आपण म्हणतो किती लवचिक शरीर आहे ह्याचं. ह्याचाच अर्थ काय, तर पटकन वाकणारं, पटकन हलणारं, किंवा एखाद्याचं नाजूक पद्धतीचं. तर अशा पद्धतीचं लवचिक अशी एक तार घेतली आणि ती लवचिक तार त्यांनी मागवली. ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. जेव्हा त्यांनी ती अशा पद्धतीची लवचिक तार एका मूर्तीच्या कानात घातली तेव्हा ती तार दुसऱ्या कानातनं बाहेर पडली. तर अप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. का आता असं सांगितलं त्याचं कारणही अप्पाजींनी आपल्याला सांगितलं आहे पुढे. तर एका कानातली तार दुसऱ्या कानातनं बाहेर पडली म्हणून ती मूर्ती काय आहे, तर निकृष्ट दर्जाची म्हणजे हलक्या दर्जाची आहे. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. पहिली जेव्हा तार त्यांनी घातली तेव्हा ती तोंडातून बाहेर पडली, पण दुसऱ्यांदा जेव्हा तार घातली तेव्हा ती कानातून बाहेर पडली. म्हणजेच काय, तर ती तार त्या मूर्तीच्या जेव्हा दुसऱ्या कानातून बाहेर पडली तेव्हा अप्पाजी काय म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे.
आता तिसऱ्या मूर्तीवरही तोच प्रयोग त्यांनी केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून किंवा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती आहे. आता ह्यांनी असं का सांगितलं की पहिली तार जेव्हा कानातनं घातली तर ती तोंडातून बाहेर पडली, दुसऱ्यांदा घातली तेव्हा ती एका कानातून घातली दुसऱ्या कानातनं बाहेर पडली, आणि जेव्हा तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली तेव्हा ती कानातनं आणि तोंडातनं बाहेर पडली नाही, म्हणून ती उत्कृष्ट दर्जाची. सगळ्यांना प्रश्न पडला की हे असं का, आणि ही का म्हणून हीच मूर्ती उत्कृष्ट आहे. याचं स्पष्टीकरण सगळ्यांनी आप्पाजींकडे मागितलं. आप्पाजींनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टी ऐकतो, बरोबर, मग ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण काहीही कधी कधी असं कुणाबद्दल चांगलं ऐकतो, कुणाबद्दल वाईट ऐकतो, तर त्याचा खरे खोटेपणा जाणून घेण्या अगोदरच आपण ती गोष्ट सगळ्यांना सांगत सुटलो तर काय ह्याचा अर्थ काय आहे, तर त्या व्यक्तीचा स्वभाव हा जो ऐकून त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचा खरे खोटेपणा न शोधता जर एखादी गोष्ट आहे तशीच उगीचच सगळ्यांना सांगत सुटणं म्हणजेच काय, तो स्वभाव आहे हा निकृष्ट दर्जाचा स्वभाव आहे. का, कारण प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्याला पडताळून घेतली पाहिजे की ह्या गोष्टीमागचं रहस्य खरंच आहे का नाही, किंवा ही गोष्ट याच पद्धतीने अशीच आहे का नाही. किंवा आपण बघा ना, कधीतरी आपण असंच ऐकतो की एखाद्या तुमच्या मित्रापैकी एखादा, आपण कधी कधी असं ऐकतो, आपण ॲबसेंट असतो आणि आपल्याला असं कळतं की अरे त्याला कमी मार्क मिळाले, आणि मग आपण त्याची खिल्ली उडवत सगळ्यांना सांगत सुटतो. पण आपण त्याला विचारतो का की खरंच तुला कमी मार्क आहेत का नाही. अशा पद्धतीने आपण आधी प्रत्येक गोष्टीचं, ही छोटीशी गोष्ट झाली तर आपल्या व्यवहारात सुद्धा अशा कित्येक गोष्टी असतात ज्याचा आपल्याला कधीकधी व्हेरिफिकेशन आपण म्हणतो, बरोबर, म्हणजेच पडताळून पाहिल्या पाहिजेत ती गोष्ट खरी आहे का खोटी, बरोबर. मग ते जाणून न घेता जो व्यक्ती अशा पद्धतीनेच ऐकलेली गोष्ट, अफवा, एखादा रूमर म्हणतो आपण त्याला, तर ती ऐकलेली गोष्ट खरी खोटी न जाणता जर तो सगळ्यांना सांगत सुटत असेल तर तो अतिशय वाईट स्वभाव आहे. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. तर असं का बरं? एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. म्हणजे चांगली आहे का वाईट गोष्ट आहे हे त्यांनी ऐकलं आहे, पण ना कुणाला सांगितलं, ना स्वतःजवळ ठेवून घेतलं, ना मनाला वाईट वाटून घेतलं, ना सगळ्यांना सांगत सुटला, बरोबर. म्हणजेच ऐकायचं आणि सोडून द्यायचं. तुम्ही पण कधी कधी अशा गोष्टी भरपूर करता की चांगली जरी गोष्ट असली की जर ती आपल्या फायद्याची नसेल तर आपण काय करतो, दोन कानांचा छान वापर करतो. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आई आपली सारखी बोलत असते, आई आपल्याला सारख्या सूचना करत असते, पण आपण काय करतो, दोन कानांचा छान वापर करतो. एका कानाने ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो. मग हा स्वभाव अजिबात चांगला नाही. पण जिथे
या पद्धतीची अफवा या पद्धतीची गोष्ट असेल तर या वेळेला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर यामुळे काय होणार आहे की समाजाचं तर अहित होणारच नाही आहे ना, नुकसान पण होणार नाही आणि फायदाही होणार नाही आहे. त्यामुळे ती मध्यम प्रतीची मूर्ती आहे. पण तिसऱ्या मूर्तीचं काय आहे, तर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडकून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. अतिशय उत्कृष्ट स्वभाव आहे की कोणतीही चांगली गोष्ट असली तरी ती आत्मसात करावी आणि वाईट गोष्ट असेल तर त्याचा खरे खोटेपणा नक्कीच जाणून घेतला पाहिजे. उगीचच तो सोडून द्यायचं, जाऊ दे ना आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने सोडूनही द्यायचं नाही आणि दुसऱ्यांना उगीचच त्या गोष्टीबद्दल वाईट साईड किंवा कुठल्याही पद्धतीने उगीच दुसऱ्यांना ती गोष्ट सांगत सुटायची नाही. म्हणजेच काय, तर कोणतीही गोष्ट असली तर त्याचा आधी विचार केला पाहिजे, त्याचं मनन झालं पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जी ऐकतो ती गोष्ट, त्या गोष्टीवर आपण चांगल्या पद्धतीने जर विचार केला, म्हणजे ती आपण सोडून दिली नाही, तर आपल्याला त्या गोष्टीमागचं रहस्य किंवा चांगले वाईटपणा आपल्याला नक्की समजू शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट असू दे, त्या गोष्टीचा आपण प्रत्येक गोष्टीचा म्हणजे ती सूचना आपल्याला वाईट वाटत नाही. आईने सांगू दे किंवा शिक्षकांनी किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तीने आपल्याला एखादी सूचना सांगितली तर आपण लगेच रिॲक्ट होतो त्याच्यावर, आपण लगेच त्यांना उलट बोलतो. त्याच्यामागे त्यांचा कधी म्हणजे चांगला उद्देश असतोच नक्की, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला मोठे जण सांगत असतात त्याच्यामध्ये काहीतरी चांगला हेतू आणि चांगली गोष्ट होणार असते, तुमच्या चांगल्यासाठी ती गोष्ट होणार असते. त्यामुळेच आपण प्रत्येक वेळेला कोणतीही गोष्ट ऐकताना बोलताना विचार करून बोलावी आणि मोठ्यांनी सांगितलेलं किंवा कुणाहीकडून बाहेरच्याकडून जरी आपण ऐकलं तरी ती गोष्ट आपण व्यवस्थित विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, आणि विचार केल्याशिवाय त्याच्यावरती प्रतिसाद देता कामा नये, रिॲक्ट लगेच व्हायचं नाही, असा त्या तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. कलिंग राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तिन्ही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. तर अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात येतं की अप्पाजी हे चतुर होतेच, चाणाक्ष होतेच. त्यांनी खूप युक्त्या लढवून आणि असंच चतुराईने कृष्णदेवरायांना मदत केली आणि अशा पद्धतीने चांगली आपला स्वतःचा चतुरपणा सिद्ध केला. पण याही बरोबर त्यांच्यामध्ये ही समज होती की समोरच्याला उत्तर देताना त्याला वाईट वाटणार नाही आणि आपला चतुरपणाही सिद्ध होईल. या पद्धतीने सुद्धा उत्तर देण्याची ताकद अप्पाजींमध्ये होती आणि हेच आपल्याला शिकलं पाहिजे की